रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहेत मसाले भात. त्यासाठी मी एक कांदा, एक टोमॅटो, एक बटाटो बारीक चिरून घेतला आहे. 6-7 मिरच्या, आलं लसूण एकत्र ठेचून त्याचा पण ठेचा तयार करून घेतला आहे. गॅसवर कुकर ठेवून त्यामध्ये 4 उकळी तेल टाकून तेल छान गरम झाल्यावर त्यामध्ये जिरे टाकून घेतले आहे. जिरे तडतडल्यावर त्यामध्ये उभा चिरलेला कांदा, तो पण छान लालसर रंग परतून घेतला आहे. त्यानंतर हिरव्या मिरचीचा ठेचा टाकून घेतला, त्याला पण छान परतून दिलं. मग बटाटो आणि टोमॅटो स्वच्छ धुवून घेतले, ते पण परतून घेते. बटाटो आणि टोमॅटो पण छान परतून घ्यायचे आहे. ते परतून झाल्यावर त्यामध्ये आपण मसाले टाकणार आहोत. मी इथे भातासाठी बिर्याणी मसाला वापरते. तुम्हाला जो मसाला आवडतो तो तुम्ही टाकून घ्या. बिर्याणी मसाला आणि हळद पावडर दोन्ही एकत्र टाकून घेतला आहे. मसाला पण छान परतून घ्यायचा. परतून झाल्यावर त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं. पाणी टाकून झाल्यावर त्यावर मी स्वच्छ धुतलेले तांदूळ टाकून घेणार आहेत. हे बघ, मी तांदूळ टाकून घेतले आहे. अगोदरच धुवून ठेवले होते. त्यानंतर आता कुकरला झाकून लावून घ्यायचं. चवीनुसार मीठ टाकायचं. कुकरला झाकण लावून घ्यायचं. कुकरला झाकण लावून घेऊन 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. फक्त 3 शिट्ट्याच घ्यायच्या आहे. कुकरमध्ये 3 शिट्ट्यामध्ये भात पूर्णपणे शिजतो, पण खाली पण लागत नाही आणि छान पण होतो मोकळा सळसळीत. त्यानंतर थंड करून घ्यायचा आहे कुकर. हे बघा, थंड झाला आहे. आपण कुकर उघडून घेतला आहे. हे बघा, आपला मसाले भात तयार आहे. भात कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हे बघा, आपला भात खाण्यासाठी तयार आहे. भातासोबत कैरी एकच नंबर लागते. मला तर खूप आवडते. तुम्हाला आवडते नाही हे कमेंट करून नक्की सांगा. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन एका रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.